नमस्कार माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक मजेदार अशी गोष्ट घेऊन आलेले। त्या गोष्टीचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केले का? लगेच सबस्क्राईब करा। जर नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनल वरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर आजच्या आपल्या कथेचं नाव आहे पारधी व कबूतर। काय कथेचं नाव आहे? पारधी व कबूतर। एका गावाच्या हद्दीबाहेर एक मोठे वडाचे झाड होते। त्या झाडावर बरेच पक्षी घरटे बांधून राहत होते। तिकडून येणारे जाणारे लोक सुद्धा त्या वडाच्या सावलीत बसून विश्रांती घेत होते। त्या झाडावर लघुपतनक नावाचा कावळा राहत होता। एकदा खाण्यासाठी काही मिळते का हे बघण्यासाठी लघुपतनक गावाकडे उडत जात होता। एवढ्यात त्याच्या नजरेस काळा काळा भिन्न पारधी जाळे घेऊन जात असलेला दिसला। ते बघून कावळ्याला वाटले, हा दुष्ट पारधी वडाच्या झाडाकडे चालला असणार, म्हणजे आपल्या पक्षी बांधवांवर कदाचित संकट येणार। तर कावळा तसा वडाच्या झाडावर परत आला आणि सर्व पक्ष्यांना म्हणाला, हा दुष्ट पारधी धान्य टाकून तुम्हाला जाळ्यात अडकवण्यास येत आहे। तुम्ही धान्य खाण्याच्या मोहाने जर गेला तर त्या जाळ्यात अडकाल। पारधी थोड्याच वेळात त्या झाडाजवळ आला आणि जाळं टाकून बाजूला बसला। एवढ्या चित्रगीव नावाचा कबुतरांचा राजा आपल्या परिवारासमेत अन्नाच्या शोधासाठी आकाशात उडत होता। त्याच्या नजरेस पारध्याने टाकलेले धान्य दिसले तेव्हा लघुपतनक त्या चित्रग्रीवाला नको नको म्हणत असताना चित्रग्रीव आणि कुटुंबीय त्या धान्यावर तुटून पडले। खरं म्हणजे चित्रग्रीव स्वतः अतिशय हुशार आणि चाणाक्ष, पण चित्रग्रीवाच्या नशिबातच संकट असल्यास त्याला तो तरी काय करणार। चित्रग्रीव आपल्या कुटुंबासंगत त्या जाळ्यात अडकला। बरीच कबुतरे जाळ्यात अडकल्याचे बघून पारधी खुश झाला। त्या कबुतरांना मारण्यासाठी पारधी काठी घेऊन धावत आला। त्याबरोबर चित्रग्रीवाने सर्व कबुतरांना जोर करून जाळ्यासकट उडण्याचा आदेश दिला। त्याबरोबर जाळ्यासकट कबुतरांनी आसमंत गाठले। पारधी त्यांचा पाठलाग करू लागला, तशी कबुतरे वेगाने उडू लागली। शेवटी पारधी स्वतःच्या नशिबाला दोष देत मागे फिरला। पारध्याच्या संकटातून पार पडल्याचे लक्षात येतात चित्रग्रीव म्हणाला, हिरण्यक नावाचा एक उंदीर माझा मित्र आहे, आपल्याला मोकळं करण्यासाठी त्याची मदत होईल। हिरण्यक एका टेकडीच्या बिळात राहत होता। तिकडे पोहोचल्यावर चित्रग्रीवाने हिरण्यकाला मदतीची हाक दिली। त्याबरोबर हिरण्यक धावत आला। चित्रग्रीवाने घडलेली हकीकत सांगून जाळ्याचे पाश तोडण्याची विनंती केली। हिरण्यकाने मित्रप्रेमा खातर आणि संकटात सापडलेल्यास मदत करण्याच्या वृत्तीने चित्रग्रीवास मोकळा करू लागला। तेव्हा चित्रग्रीवाने हिरण्यकास सांगितले की आधी माझ्या परिवाराचे पाश तोड। आपल्या प्रजेला संकटात ठेवून राजाने सर्वांच्या आधी संकटमुक्त होणे योग्य ठरणार नाही, म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे कृती कर। हिरण्यकाला चित्रग्रीवाचे विचार ऐकून खूप आनंद झाला। हिरण्यकाने चित्रग्रीवाच्या परिवाराला आधी मोकळे केले आणि नंतर चित्रग्रीवास मोकळे केले। चित्रग्रीवाने हिरण्यकाचे आभार मानले असता हिरण्यक उद्गारतो, कधी संकट आले तर मला जरूर हाक मार, मी मदतीला धावून येईल। तात्पर्य, संकट समयी जो मित्र धावून येतो तोच खरा मित्र। तर आजची ही गोष्ट कशी वाटली? तुम्हाला गोष्ट आवडली का? गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला जास्त शेअर करा। चॅनेल नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।